नमस्कार. मी राहुल भुरे आणि शेअर मार्केट सायकोलॉजी या टॉपिकवर आपण थोडं डिस्कस करणार आहोत. तर या टॉपिकवर डिस्कस करण्याचं कारण म्हणजे लेटेस्टमधली मी एक घटना ऐकली आणि ती मी घटनेचं तुम्हाला स्क्रीनवर देतो बघा. तर या घटनेमध्ये डॉक्टर प्रशांत जावरकर नावाचे एक डॉक्टर आहे अकोल्याचे. त्यांनी सायकेट्रिस्ट आहे, असं मानसोपचार तज्ज्ञ आहे ते, आणि त्यांनी आत्महत्या केली, सुसाईड केलं. विचार करा किती दुःखाची गोष्ट आहे. जो व्यक्ती किंवा जो डॉक्टर इतरांना सल्ला देतो की मोटिवेट कसं राहायचं, जगायचं कसं, जगताना कोणत्या काळजी घ्यायच्या, जे काही सायकोलॉजीच्या हिशोबाने ते ट्रीटमेंट करत असतील, तर तो व्यक्तीसुद्धा, ते डॉक्टरसुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊ शकते किंवा टेन्शनमध्ये येऊ शकते. असा डॉक्टर की जो तज्ज्ञ आहे सायकोलॉजीमध्ये, त्यांनी आत्महत्या केली. अकोल्याचे डॉक्टर आहे ते. तर शेअर मार्केटमध्ये बऱ्याचशा वेळेस असं होते की आपण लॉसमध्ये जातो, आणि एक साहजिक आहे, शेअर मार्केटचं हे नेचरच आहे. लॉस प्रॉफिट हे मार्केटचं नेचर आहे. तर बऱ्याचशा वेळेस आपल्याला सांगायला कोणीच नसतं, तर आपल्याला सेल्फ मोटिवेट करत राहायचं असतं. तर अशा ज्या घटना घडत असतात तर त्या आपल्याला सेल्फ मोटिवेट करतात. जर तुम्हाला लॉस होत असेल, जशी सध्याची सिच्युएशन शेअर मार्केटमध्ये एवढी व्यवस्थित नाही आहे. आता वॉरच्या म्हणू शकतो आपण त्याला, वॉरच्या न्यूज येणं चालू झालेलं आहे. त्यामुळे जर तुमचा पोर्टफोलिओ खाली जात असेल तर तुम्ही स्वतःला अशा घटनापासून मोटिवेट करा. तुम्ही असा टोकाचं कुठलंही पाऊल उचलू नका, कारण की जर तुम्हाला लॉस होत असेल तर सर्वांनाच लॉस होत राहतं. असं कधीच होणार नाही की शेअर मार्केटमध्ये एकाला लॉस झाला आणि दुसऱ्याला प्रॉफिट झाला. त्यामुळं ही एक शेअर मार्केटची सायकोलॉजी लक्षात राहू द्या की एक तज्ज्ञ व्यक्तीसुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. आणि आपण तर मार्केटमध्ये समजा आत्ता आलेलो नवीन आहोत, त्यामुळे आपल्याला डिप्रेशनमध्ये जाणं किंवा लॉस होणं हे साहजिक गोष्ट आहे. तर आपल्याला सेल्फ मोटिवेट करत राहा की नाही, हेही दिवस जातील. अशा प्रकारे शेअर मार्केटची एक सायकोलॉजी ती मला सांगावं वाटलं त्यामुळं. आणि दुसरी एक गोष्ट, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर तुमच्या जवळचा खूप मोठा पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून टाका. होऊ शकतं तुमच्याकडं खूप पैसा असेल, पण तरीही तुम्ही थोडा पैसा इन्व्हेस्ट करा, नॉलेज घ्या, हळूहळू वेल्थ बिल्ड करा. तुम्हाला शेअर मार्केटमधून भरपूर पैसा मिळेल. जर तुम्ही घाई केली, गडबड केली, जसं आता मार्केटमध्ये वॉरची सिच्युएशन आहे, आपण बोललो. आता याच्यातनी बरेचसे लोक काय करतील, लॉसमध्ये पोर्टफोलिओ विकून टाकतील आणि पुन्हा जेव्हा चांगली परिस्थिती येईल तेव्हा घेऊ असं म्हणते. पण चांगली परिस्थिती जेव्हा येईल तेव्हा भावही तसे असतात आणि त्या भावातने आपल्याला हिंमतच होत नाही. उदाहरणार्थ, एखादा समजा 1000 रुपयाचा शेअर असेल आणि अशा वॉरच्या घटनेमुळे 700 रुपये झाला, तर आपली 700 रुपयावर घेण्याची हिंमतच होत नाही. आणि जेव्हा तो मग पुन्हा 1000-1200 जाईल तेव्हा सुद्धा मग हिंमत होत नाही. असं वाटते की 700वर घेतला असता तर बरं झालं असता. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, कधीही ही एक शेअर मार्केटची सायकोलॉजी आहे की बरेचसे लोक लॉसमध्ये जातात, टेन्शनमध्ये पण येतात. पण टेन्शनमध्ये आल्यावर तुम्ही योग्य स्वतःला मोटिवेट करत राहा. तुम्ही या डॉक्टरसारखं करू नका. धन्यवाद.